तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण सुरक्षित करण्यासाठी बायोमेट्रिक्सनं आता तुमचा QR कोडच तुमची संपूर्ण सुरक्षा कशी निर्माण करू शकतं यासाठीची टेक्नॉलॉजी आणलेली आहे। राम कुंचूर आपल्यासोबत आहेत की ज्यांनी DG यात्रा जे एअरपोर्ट सिक्युरिटीमध्ये आपल्याला खरं तर पाहायला मिळते तशाच पद्धतीची टेक्नॉलॉजी आता सर्वसामान्यांना वेगवेगळ्या स्तरावरती अगदी ऑफलाईन सुद्धा वापरता येणार आहे। नेमकी हे तंत्रज्ञान कशा पद्धतीने काम करतं, काय आहे याचं विशेष? राईट फ्रॉम UPI पेमेंट तिकीट। तर मी असं विचार केलं की एका QR मध्ये जर आपण एक एंटायर फेस आपण फिट करू शकलो तर दॅट कॅन बी कन्वर्टेड टू अ कम्प्लीट ऑफलाईन सोल्युशन फॉर अ फेस व्हेरिफिकेशन। ह्याला आपलं फोटो एक डेटाबेसमध्ये मॅच न करता आपण 1 to 1 मॅच करून आपण ह्याला एक सेफ ऑफलाईन ऑथेंटिकेशन देऊ शकतो फॉर मल्टिपल यूज केसेस, ऑफिस एंट्री किंवा हॉस्पिटल एंट्री किंवा स्कूलसाठी अटेंडन्स सिस्टम HRMS साठी। मेन प्रॉब्लेम असा आहे की आज जर मी माझा RFID कार्ड किंवा माझा ID कार्ड दुसरं कोणाला दिलं तर त्यांनी त्याचं दुरुपयोग करू शकतात। पण हा QR मध्ये आपण आपलं फेस टाकल्यामुळे मला त्या QR सोबत जावं लागणार, मला तो कार्ड सोबत जावं लागणार, मगच ते 1 to 1 मॅच करून मला ॲक्सेस कंट्रोल देईल, मला अटेंडन्स आणि एक्झिट एंट्री सगळं सोय देईल। तर हा टेक्नॉलॉजी असा आहे की आपलं एंटायर फेस आपण हे QR मध्ये फिट करू शकलो। इट्स अ रेव्होल्युशनरी टेक्नॉलॉजी, मेड इन इंडिया, मेड फॉर द वर्ल्ड आणि हे पेटंटेड सोल्युशन आहे। याच्यामध्ये तुम्ही नुसतं 2000 कॅरेक्टर्समध्ये तुमचं फेस QR मध्ये फिट करू शकता। जे एक्स्ट्रा त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे QR मध्ये त्याच्यामध्ये तुम्ही आपलं नाव, कुठल्या फ्लोअरला ॲक्सेस पाहिजे आणि सगळे बिझनेस व्हॅलिडेशन्स टाकू शकता। हा सोल्युशन 100% ऑफलाईन वर्क होतो आणि अनब्रेकेबल आहे आणि कोणाला तर हा QR भेटला तर दे कॅनॉट मिसयूज इट। साधारणपणे याचा वापर कसा केला जातो याचा डेमो तुम्ही दाखवू शकाल? हो, 100%। आता हा QR तुम्ही इथे जर करता पकडला आणि आपण एक व्हेरिफिकेशन सॉफ्टवेअर देतो, आपण एक व्हेरिफिकेशन सॉफ्टवेअर देतो। तर हे QR मी स्कॅन करतो फर्स्ट स्टेप आणि सेकंड स्टेप आय विल मॅच इट विथ माय फेस। तर हा माझा फेस ह्याच्याबरोबर मॅच झाला आणि हे सक्सेसफुल तुमचं सोल्युशन आहे। इन केस माझा हा QR दुसरं कोणीतरी घेऊन गेले तर इट विल नॉट वर्क, इट विल कॉल ॲज अ मिसमॅच। आय विल शो यू दॅट वेर इन मी आता इथंच QR स्कॅन केलं आणि मी यांचं फेस मॅच केलं तर ते नाही चालणार। खरं तर ह्या अशा पद्धतीचे तंत्रज्ञान आपल्याला प्रत्येकाला हवं असतं। एअरपोर्ट सुरक्षित आहेत, अवतीभोवतीचं वातावरण सुद्धा असुरक्षित वाटतं। खरं तर घरी किंवा अगदी बाहेर जाताना सुद्धा टेन्शन येतं किंवा अनेक ठिकाणी ते कार्ड्स घेऊन जाणं शक्य होत नाही। ग्रामीण भागात ही टेक्नॉलॉजी काम करेल का? हो, नक्कीच करेल। आणि मी याचं एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं ना तर बायोमेट्रिक मी स्वतःच माझा पासवर्ड आहे, हे बायोमेट्रिकचं मेन मूळ उद्देश आहे। स्वतःचा पासवर्ड बनवू शकतात आणि अगदी एक साधा QR कोड तुमचं आयुष्य बदलू शकतं, तुमच्या अवतीभोवती सुरक्षित वातावरण निर्माण करू शकतं। तुमचा चेहरा, तुमची आयडेंटिटी आहे ती कोणी चोरू शकत नाही आणि हा पासवर्ड कायमस्वरूपी अशा पद्धतीच्या QRच्या मदतीनं तुमच्या सोबत राहील। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह सुस्मिता वदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।